मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, किल्ले भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे घनगड किल्ल्यावरती. दोन कार्यकर्ते आपले महेश भाऊ, दत्ता भाऊ आपल्यासोबत आहेत. आणि घनगडच्या बद्दल थोडंफार आपल्या व्हिडिओमध्ये राहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तर तेवढंच फक्त आता कव्हर करणार आहे आपण. बाकीचं सगळं आपल्या ऑलरेडी एक व्हिडिओ पडलेला आहे, त्याची लिंक मी टाकली या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या. ती बघा तुम्ही. आत्ता जेवढा फक्त भाग राहिला तेवढा फक्त आता कव्हर करू आपण. त्या बोर्डापासून थोडंसं वरती आलो ना की हे गणेश्वर महादेवाचं मंदिर. ह्याचा यांनी आत्ताच जीर्णोद्धार केला म्हणायला हरकत नाही, कारण ते आत्ताच सापडलं आहे. पूर्णपणे इथं गाडून गेलं होतं ते पूर्ण जंगलामध्ये. तर स्वराज्य कार्य टीम घनगड आणि बांबुर्डे गाव, एकोले गावामधल्या ह्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे इथल्या सगळे साफसफाई करून याचा शोध लावला. आणि ही सुंदर अशी महादेवाची पिंड त्यांनी ही उजेडामध्ये आणली. बघा, हे बघा, खूप सुंदर अशी पिंड आहे ही त्यांनी उजेडामध्ये आणली. गणेश्वर महादेवाच्या मंदिरापासून पुढे आलो ना आपण, तर इथं आपल्याला हे असे ज्योतस्तंभ पाहायला भेटतं ते. आणि हे समोर गारजाई मातेचं मंदिर आहे. आणि इकडनं जायचं आपल्याला वरती, जिथं महेश उभा आहे ना तिकडनं. आणि इथं आहे ना मंदिराची थोडीशी मूर्ती बघू आपण. हे बघा कशा दगडामध्ये कोरली बघा. आणि ही मातेची कोरीव मूर्ती, खूप सुंदर अशी कोरीव मूर्ती आहे. हे बघा, आलोय मित्रांनो आपण वरती घनगडावरती. घनगड आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मागच्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. पण सह्याद्री प्रतिष्ठान आणि इथल्या गावामधल्या शिवप्रेमींनी, एकोले गावामधल्या, बांबर्डे गावामधल्या शिवप्रेमींनी ही पूर्णपणे बुजलेली जी गुफा म्हणा, चोर दरवाजा म्हणा, जे काय असेल ते आता आपण पाहणार आहोत. तर हे पूर्ण त्यांनी उजाळामध्ये आणलेले आहे. मी आता जिथं उभा आहे ना, हे पण पूर्ण लेवलनी गाडून गेलं होतं. पूर्ण लेवल, सर्व लेवलवरती होतं. आणि इथं उभे राहून लोक फोटो काढायची. इतकं हे पूर्ण काढलं होतं सरळ. ही जशी माती आहे ना, ही माती तसं हे सरळ काढलेलं होतं. त्यांनी हे पूर्ण साफ करून आहे ना, अख्खी एक खाली खोली, एका चोर दरवाजा काय माहीत नाही आपल्याला, तर हे त्यांनी उजाळ्यामध्ये आणले. तर ते आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करूयात मित्रांनो. हे बघा, ह्या पायऱ्या पण पूर्णपणे काढून गेलेल्या होत्या. आणि काय आतमध्ये आपण जाऊन पाहूयात. दत्ता भाऊ आहे ऑलरेडी इथं उभा. चालू केलं का? इकडं काहीतरी वाटतं मला. नाही, इकडं असं आहे ना, रस्त्याकडे वाटतंय. नाही, वटवालं त्याला द्यायला लागले. पाणी आहे आता. पाणी हो ना, खाली दिसत नाही. हा, हे काय इथपर्यंत पाणी बरंच मोठे पाण्याचं टाकायचं. हा, पाण्याचं टाकच आहे. नाही तर हे ना पाण्याचं टाक नाही आहे. हे थोडक्यात तुम्ही हे म्हणा दारूगोळा साठा वगैरे नाही का. कारण खेच आहे ना, आकार बघून आहे ना, मला नाही वाटत पाण्याचा टाकला.